नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील आजची 22 डिसेंबरची अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत माहिती आपण बघणार आहोत. ओके, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. ओके, महिला व बाल विकास विभागानुसार लगभग 40 लाख लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता समोर आली आहे. मुख्य कारण म्हणून अपूर्ण किंवा चुकीचे KYC ई-KYC दाखल झालेले असल्याचे विभागाने सांगितले आहे. म्हणजेच की काही महिलांनी काय केलं, ई-KYC आल्यावरच चुकीचे ऑप्शन सिलेक्ट करून सेंड केला आहे. त्याच्यामुळं ज्यांनी KYC म्हणजे परत KYC नाही केली त्यांच्यासाठी हे फॉर्म अपात्र ठरणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळं ई-KYC रिटर्न आली असेल तर तुम्ही करून घ्या. ओके, त्यामुळे अनेक महिलांनी अजूनही 1500 रुपये मिळणार नाहीत. ओके, म्हणजे त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत ज्यांनी ई-KYC केली नाही किंवा ज्यांनी ई-KYC चुकीच्या पद्धतीने केली आहे. जर त्यांनी आवश्यक दस्तऐवज व सत्यापन पूर्ण केले नाहीत तर विभागाने सर्व लाभार्थींना लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ओके, म्हणजेच की महिला व बाल विकास विभागाकडून एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे की विभागाच्या माहितीनुसार सुमारे 40 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ई-KYC करताना विचार करून करा, योग्य ते ऑप्शन निवडा. यूट्यूबला तुम्हाला चांगले व्हिडिओ मिळतील, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला सांगितलं आहे की कसं फॉर्म भरायचा आहे ई-KYCचा. ओके, त्यामुळे आणि यामागील मुख्य कारण म्हणजे अनेक महिलांचे ई-KYC अपूर्ण किंवा चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. ओके, 40 लाख म्हणजे काही छोटी रक्कम, छोटी लोकसंख्या नाही आहे. ओके, जर ई-KYC पूर्ण नसेल किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर अशा महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपये थांबू शकतात. म्हणजेच की ज्यांनी ई-KYC इनकम्प्लीट आहे ज्यांची किंवा चुकीच्या पद्धतीने केली आहे तर त्यांना 1500 रुपये मिळणार नाही, साहजिक आहे. म्हणूनच विभागाने सर्व लाभार्थींना तातडीने ई-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. रिटर्न ई-KYC तुम्हाला परत एकदा करता येणार आहे, त्यामुळे योग्य पद्धतीने करा. ओके, आता नवीन संधी नोव्हेंबर व डिसेंबरची एकत्र हप्ते मिळण्याची शक्यता आहे. काही वृत्तांनुसार नोव्हेंबर व डिसेंबर दोन्ही हप्त्या एकत्र 3000 एका वेळेत लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण हे नकळत नाही, अधिकृत घोषणा न झालेले आहेत आणि ई-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. ओके, त्याच्यामुळं नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र म्हणजेच की 3000 रुपये लाभार्थींच्या म्हणजेच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे की हे माहिती सध्या फक्त चर्चेच्या पातळीवर आहे. सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही आहे. ओके, म्हणून सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-KYC पूर्ण असेल तरच हे दोन्ही तुम्हाला हप्ते मिळणार. त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना हे पैसे मिळणार. ओके, नंतरचे अपडेट आहे अफवा नाही, योजना चालूच राहणार. ओके, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांनी स्पष्ट केले की माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. बरेच अफवानंतर सरकारने सुनिश्चित केले आहे की योजना विरामाशिवाय सुरू असेल आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल. ओके, म्हणजेच की गेल्या काही दिवसांपासून योजना बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील आणि सुरू राहणार आणि पात्र महिलांना लाभ मिळत राहील. ओके, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ओके, आणि ई-KYC अजूनही अनिवार्य आहे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, नाहीतर हप्ते थांबवले जाऊ शकतात. हे आधी स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच की हे बघा, जर तुम्हाला ई-KYC सिम्पल अजून एकदा जर पहिली चुकले असेल परत जर तुम्हाला रिटर्न करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून करा ज्यांची ई-KYC पूर्ण नीट त्यांनी केली आहे, किंवा तुम्ही सायबर कॅफेत जाऊन करू शकता. ओके, काही 200 रुपयासाठी तुम्ही उगाच 1500 रुपये येत राहतात तुम्हाला, त्याच्यामुळे 200 रुपयाकडे बघून तुम्ही असं नका करू. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही सायबर कॅफेत जाऊन करा. ठीक आहे ना. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC तुम्ही पूर्ण करा. जर नाही केले तर तुमचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. ओके, म्हणून आजच आपल्या आधार बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे तपासून ई-KYC तुम्ही पूर्ण करा सायबर कॅफेमध्ये जाऊन. ओके, संक्षेपात सांगायचं झालं तर 40 लाखाधिक महिलांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया चालू आहे. काही हप्ते एकत्र 3000 मिळण्याची शक्यता चर्चेत आहे आणि योजना बंद होणार नाही, सरकारने पुष्टी केली आहे. आणि ई-KYC करायची तुम्हाला अंतिम तारीख जी आहे डिसेंबरमध्ये जवळ येत आहे, काळजीपूर्वक करणे
गरजेचे. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 40 लाख महिलांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 3,000 एकत्र मिळण्याची शक्यता पण आहे आणि योजना बंद होणार नाही असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे. आणि ई-KYC अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे विलंब करू नका. ओके मित्रांनो, ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही लाभ चुकू नये, कोणालाही चुकीची माहिती जाऊ नये. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.